भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुती म्हणून लढण्यावर ठाम मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान. महायुतीच्या मित्र पक्षांची चिंता वाढण्याची शक्यता. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातून अजित पवार करणार प्रचाराची सुरुवात. नाशिकमधून होणार विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा. खैरेंनी आधी त्यांचा पराभव करणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर लढावं. विधानसभा लढण्यावरून शिरसाटांची टीका. तर उमेदवारी मिळवली तर त्यांचं मातोश्रीवरील वजन समजेल. हरिभाऊ बागडे, नाना सरळ साधा माणूस. ते राज्यपाल पदाला न्याय देतील आणि निपक्षपणे कारभार करतील. अंबादास दानवेंकडून बागडेंना शुभेच्छा. रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष टोकाला. गद्दारी केली तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार देऊ. महेंद्र थोरवेंनी तटकरेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावले खडेबोल. नवी मुंबईत भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. संदीप नाईकांकडून बेलापूरमध्ये मोर्चे बांधणी. निशाणा साधत मंदा म्हात्रेंनी केली गणेश नाईकांवर टीका. अनिल देशमुख यांच्यातर्फे मुद्दाम देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू. मंत्री गिरीश महाजनांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे दिवंगत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना वेश बदलून भेटायचे. खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट. भाजपच्या अधिवेशनात आमदार गणपत गायकवाडांच्या समर्थनार्थ घोषणा. गायकवाड सध्या गोळीबार प्रकरणात तुरुंगात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांची घेतली भेट. सिंहगड रोड भागातील निंबज नगरमध्ये नागरिकांशी साधला संवाद. कार्ला मळवली येथे पुलाचं काम सुरू. रस्ता बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड. मळवली भाजे येथील पर्यटन ठप्प. डोळ्याचं पारणं फेडणारा आंबोलीतील कावळेसाद धबधबा. उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पनवेलच्या शेडुंग टोल नाक्यापासून ते पनवेलपर्यंत मोठ्या वाहतूक कोंडी. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागपूरच्या चिखलापार गावात पुराच्या पाण्यात ट्रक गेला वाहून. ट्रकमधील 2 जण बेपत्ता.